ते त्यांच्या गिरेबांमध्ये झाकून बघत नाहीयेत म्हणून हा प्रॉब्लेम आहे। मात्र प्राजक्ता माळी ज्या आहेत त्या तुमच्या विरोधामध्ये तक्रार करणार आहेत। ते असं म्हणतात की तुम्ही जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या विरोधामध्ये मी राज्य महिला आयोगामध्ये जाणार आहे, तक्रार करणार आहे। एक मिनिट ऐका, इकडं हा विषय कुठं नेऊच नका। मी जे बोललेलो आहे त्यांच्या बाबतीत, मी आता सकाळी एबीपी माझ्या याच्यावरती एक चुकीचं काहीतरी स्टेटमेंट माझ्या तोंडचं लिहिलं होतं। मी तसं बोललेलो नाही। मी जे बोललेलो आहे ते सगळ्या मीडियाच्या पुढे अवमान होईल एखाद्या महिलेचा, कुणाचा अवमान होईल असं मी एक शब्दही बोललेलो नाही। याच्या उपर त्यांनी माझं बाईट परत एकदा बघावा। त्यात जर काही त्यांना अवमानकारक वाटलं तर मग नंतर त्यांनी महिला आयोगाकडे जावं ना। शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे। याच्या उपरही प्राजक्ताताईंनी ठरवलं तर मग माझी काय अडचण नाही। मी त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय प्रोग्राम आहे तो जरा आवडीनं पाहत असतो। त्यावेळेस मनात असं वाटतं की बाबा एक चांगली मराठी मुलगी ही वरती चालली, बरं वाटते म्हणून, बाकी काय नाही। आणि माझं स्पष्ट मत आहे, याच्या उपरही त्या जर गेल्या तर त्याला मी सामोरं जाईल, कारण माझी चूक नाहीये काही। बावनकुळे असं म्हणाले की जर सुरेश धसांच्या मनामध्ये काही शंका असेल तर त्यांनी ती शंका माझ्याकडे सांगा किंवा मग मुख्यमंत्र्यांना सांगा। मात्र जे वक्तव्य तुमच्याकडून होत आहे त्याच्यामुळे तपासामध्ये काय अडचण निर्माण व्हायला नको असं बावनकुळे साहेब म्हणाले। माझे प्रदेशाध्यक्ष आहेत ते, मला रात्री त्यांचा 1:30 वाजता फोन येऊन गेलाय। मी सकाळपासून ट्राय करतोय, बोलेल मी त्यांच्याशी, परंतु मला मी चुकीचं काहीही तपासामध्ये अडथळे येतील किंवा काय असं कुठलंही कृत्य माझ्या हातून होऊ देणार नाही। मात्र मग पक्षाकडून काय तुम्हाला सांगण्यात आले का या प्रकरणामध्ये की तुम्ही जी भूमिका घेताय पक्षाकडून काय सांगितलं गेलं? अजिबात नाही। पक्षाचे नेते, राज्याचे नेते, आमच्या म्हणजे सदनाचे नेते, मुख्यमंत्री महोदय आहेत। माझं बोलण्याचं जर त्यांना काही आडवं वाटलं असतं तर त्यांनी मला थांब म्हणले असते। ते जर मला थांब म्हणले असते तर मी थांबलो असतो, परंतु त्यांचा पूर्ण पाठिंबा मला आहे। कारण ही घटना जी आहे ही घटना राजकारणाचा विषय नाही। कृपया तुम्ही इकडं तिकडं टाकण्याचा प्रयत्न करू नका। सगळ्यात जास्त फोकस संतोषची ज्या पद्धतीने हत्या केली अशी परत कोणाची हिंमत होता कामा नये, हे सुद्धा मीडियाचं काम आहे। तुम्ही मध्ये आधी काही आणू नका। मी प्राजक्ता माळी नाही म्हणलो, प्राजक्ता ताई म्हणलेलं आहे। अण्णा, मात्र घटनेला एवढे दिवस होत आहेत, मास्टर माइंड अजूनही सापडत नाहीत, फरार होत आहेत, त्यांचं लोकेशन भेटत नाही की मग कुणाचं काय याच्यामध्ये काय हस्तक्षेप आहे? हस्तक्षेप कोणाचा वाटत नाही, एकच व्यक्ती सोडता, आका सोडता मला हस्तक्षेप काही दिसत नाही। त्यांनाच माझं आकांनाच माझी विनंती की आता लय पटांगण वाढत चाललंय, हे वाढवायचं नसलं तर तुम्हीच पटकन सांगा। आणि ते आका जे आहेत, छोटे आका, त्यांनी आदेश दिला की ते सरळ बिनभाड्याच्या खोलीत जाऊन बसतील, हे मला गॅरंटी। म्हणजे या प्रकरणामध्ये त्यांचा हात आहे हे तुमची पहिल्यापासूनची भूमिका आहे? नाही, एक हात आहे असं मी म्हणलेलं नाही। तुम्ही नो आपण माझ्या तोंडी काही वधून बिधून घेऊ नका। मी एवढा कच्च्या गुरुचा याला नाहीये। तुमचं जेवढं वय असेल तेवढं माझं आता संसदीय कामकाजाचं वय झालंय। तुम्ही असं छटकन काहीतरी प्रश्न विचारून मला काही अडकवू बिडकवू नका कशात। मी असं वक्तव्य अजून केलेलं नाही। फक्त एक आहे की खालचे आका जे आहेत, ज्या अर्थी आका अटक होत नाहीत त्या अर्थी आकालाच गॅरंटी दिसते की मी संतोष देशमुखच्या प्रकरणातला आरोपी आहे, हे आकांनाच वाटायला लागले असं मला वाटतं। ज्या अर्थी ते सगळं संशयाचं जाळं उभं राहिलंय किंवा